आरक्षणासाठी मी तळमळत होतो आणि निस्वार्थी भावनेनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी उपोषण असेल, आंदोलन असेल, अशा विविध मार्गांचा अवलंब करीत. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आता आपण जो जल्लोष पाहतोय, जे साखर पेढे एकमेकांना भरवले जात आहे, ते राधानगरी तालुक्यामधील राष्ट्रीय बुद्रुक या गावामध्ये आपण आहोत. या गावामध्ये या मराठा आरक्षणाला ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशीपासूनच मोठा प्रतिसाद या आंदोलनासाठी मिळाला होता. या ठिकाणी साखळी उपोषण असेल किंवा गाव या राजकीय नेत्यांना गावबंदी असं आंदोलन असेल, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रीयकर अग्रभागी होते, अगदी हिरिरीनं सहभागी होते. आज खऱ्या अर्थानं या आंदोलनाला यश मिळालंय. आरक्षणाचा जो अध्यादेश आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज सकाळी पहाटेच जनतेसमोर मांडलेला आहे की या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि या मागण्या थोड्याफार प्रकारानं का असताना पण पूर्ण होत आहेत. दादा, काय सांगाल की इतकी वर्षे हे आंदोलन चालू आहे, गेली 40 वर्षे या आंदोलन सुरुवात आहे आणि आता कुठेतरी या 2024 सालामध्ये याला यश मिळालंय, काय सांगाल तुम्ही? असं वाटतं की मी तरी यात एक 10 वर्ष झालं आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी काम करत होतो, की माझी तळमळ होती की आपल्या समाजातील मुलांच्यासाठी की कुठेतरी म्हणजे आरक्षण आपल्याला पाहिजे किंवा शिक्षणाच्या ह्याच्यात किंवा सर्व्हिसच्या ह्याच्यात आरक्षणासाठी मी तळमळत होतो. पण आज आम्हाला मनोज जरांगे साहेबांच्यामुळं किंवा सरकारमुळं जे आम्हाला आरक्षण मिळाले त्याच्याबद्दल मी सरकारचं व मनोज साहेबांचा मनापासून व आम्ही आज दिवाळी साजरी करायला लागलेलो आहे. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, ज्यांना आपण आबा म्हणतो, ते आहेत. तर आबा, काय सांगाल की इतक्या वर्षानंतर या मुलांच्या शैक्षणिक अडचणी असतील किंवा बाकीचे जे काही असतील, नोकरीमध्ये अडचणी असतील, या मराठा आरक्षणामुळे मराठा समाज अत्यंत मागासलीमध्ये राहिला होता. आता आज यश मिळाले, आता आंदोलनाला या यश मिळाले, काय सांगाल? आपल्या मराठा समाजाला सोन्याचे दिवस आता येणार आहेत. आमच्या मुलांना शैक्षणिक व नोकरीच्या संदर्भात या आम्हाने चांगलं त्या मुलांच्यासाठी आम्हाने फायदा होणार आहे. शैक्षणिक फायदा जास्त होणार आहे. नोकरीचा, शिक्षणाचा, फीबद्दल मुलांना कमी बसणार आहे. तर त्यामुळे जरांगे पाटलांचं व मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो मराठा आरक्षण आम्हाने दिल्याबद्दल. ग्रामचे सदस्य, विद्यमान ग्रामचे सदस्य प्रकाश पवार आहेत. आपण त्यांच्याकडून या नेमक्या JR विषयीची माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर, आता एकंदरीत जर JR बघितला तर येणाऱ्या 16 फेब्रुवारी नंतर या आरक्षणाचं जे काय प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे. त्यानंतरच मग आणि ते पण OBC महासेल मधूनच आरक्षण द्यायचं की वेगळ्या प्रकारे द्यायचं याविषयीची संजीव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत केलेली आहे त्यांच्या निर्णयानुसार या मराठा आरक्षणाचं पुढचं हे होणार आहे. त्याबरोबरच येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत जर कोणाला आक्षेप असतील, म्हणजे जे विविध घटक आहेत आरक्षणाबाबत, त्यांनी यावर आक्षेप घ्यायचे आहेत. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अनेक जण आक्षेप घेणार यात शंका नाही. मग काय वाटते तुम्हाला, कसं वाटते की हे आरक्षण टिकेल काय? स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा मराठ्यांचा लढा, त्या मराठ्यांच्या लढ्यासाठी ते हुतात्मे झाले. तेव्हापासून सुरू असलेला मराठ्यांचा लढा आज पूर्णत्वाला जातोय. मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यासारखा आंतरवल्ली सराटीसारख्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला एक सामान्य कार्यकर्ता या आरक्षणासाठी आणि आपल्या मराठा जातीच्या उद्धारासाठी पेटून उठला आणि निस्वार्थी भावनेनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी उपोषण असेल, आंदोलन असेल, अशा विविध मार्गांचा अवलंब करीत सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी भाग पाडलं. त्याचा अध्यादेश 27 तारखेला पहाटे 5 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तो अध्यादेश काढला. मिळालेलं मराठ्यांचं आरक्षण हे मराठ्यांच्यासाठी, मराठा समाजातील मुलांच्यासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी आणि इतर बाबींच्यासाठी चांगलं असणार आहे. मिळालेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण अध्यादेश काढण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत त्या आरक्षणाच्या संदर्भात कुणाला काही त्रुटी असतील, कुणाला काही चांगल्या कल्पना सुचवायच्या असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्यासाठी शासनानं वेळ दिलेला आहे. पण शासनानं अध्यादेश काढत असताना मला वाटतंय संपूर्ण बाबींचा विचार करून, अभ्यास करून अशा पद्धतीचा एक ड्राफ्ट तयार करून तो अध्यादेश काढलेला आहे. त्या अध्यादेशामध्ये काही त्रुटी असतील असं आम्हाला वाटत नाही. पण समजा काही त्रुटी असतील तर त्या महाराष्ट्र शासनानं दूर कराव्यात आणि मराठा समाजाला
कायमस्वरूपी टिकणारं असं आरक्षण देऊन मराठा समाजाचा उद्धार करावा आणि समाजातील मुलांना पुढे येण्यासाठी मदत करावी आणि शासनाने याच्यामध्ये खास करून लक्ष घातलं पाहिजे की या आरक्षणाला कुठं धोका पोचू नये, हे आरक्षण कुठं कोर्ट असेल किंवा अन्य कुठल्या कटकटीमध्ये अडकू नये आणि समाजाची कुठं बोळवण होऊ नये एवढी खबरदारी किंवा एवढी काळजी सरकारनं घेऊन ह्याच्यामध्ये लक्ष घालून मिळालेलं आरक्षण कायमस्वरूपी मराठ्यांना मिळावं यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. आता पाहिलं तर तालुका स्तरावर आणि ग्रामपंचायत पातळीवरती समित्या नेमून वंशावळींची तपासणी होणार आहे. आपण स्वतः ग्रामपंचायतीमध्ये आहात, या अनुषंगाने काय आपल्याला वेगळा प्रयत्न करता येईल का जेणेकरून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावं, प्रलंबित प्रश्न राहू नये? आमच्या ग्रामपंचायतीकडे ज्या काही जुन्या नोंदी आहेत, ज्या काही समजा मोडी लिपीतल्या असतील किंवा काय असतील की ज्या वाचणं सुद्धा अवघड आहे, हे आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही सुद्धा ग्रामपंचायतीचा असा निर्णय झालेला आहे की तातडीने एखादी बैठक घेऊन आपलं जे सगळं जुनं दप्तर आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या काही मोडीच्या नोंदी असतील किंवा आमच्या गावामध्ये शाळा आहेत त्या शाळांच्या मध्ये सुद्धा काही जुन्या मोडीच्या नोंदी आहेत, तर आमच्या मराठा समाजातील मुलांना मोडीची नोंद मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेण्यासाठी थोडा खर्च येतोय. तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रयत्न करून ह्या जेवढ्या काही कुणबीच्या नोंदी असतील किंवा ज्या काही मोडी लिपीमध्ये असतील किंवा अन्य भाषांमध्ये असतील तर त्या मोडीच्या नोंदी ह्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचा एक चांगला असा ड्राफ्ट तयार करून किंवा त्याची यादी तयार करून की फक्त मराठा समाजातल्या मुलांना यायचं, आपली नोंद आहे काय बघायचं, त्याला शाळेकडून मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्याचा दाखला किंवा ग्रामपंचायतीकडून मराठीमध्ये भाषांतर केलेला दाखला, तयारच दाखला त्याला मिळेल आणि त्याचा वेळ वाचेल. कारण मोडी वाचणारी माणसं फार कमी आहेत आता, त्यामुळे आम्ही एखादा तसला जाणता माणूस आणून ज्याच्याकडे अधिकारपत्र आहे असा एखादा माणूस आणून आमच्या गावातल्या काही मोडीच्या किंवा अन्य भाषेतल्या लिपी असतील, नोंदी असतील, त्या नोंदी मराठीमध्ये करून आमच्यातल्या मुलांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एवढी छोटीशी मदत जर आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीकडून करता आली तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. 2013च्या दरम्यान आघाडी सरकार, ज्या तत्कालीन आघाडी सरकारनं या मराठा आरक्षणाला साधारण 13% संमती दिली होती. 2016 दरम्यान गुणरत्न सदावर्ते जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी या आरक्षणाविरोधात थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि 2021ला मराठा आरक्षण हे रद्द करण्यात आलं. आता सुद्धा तसं साधारण म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत ज्या आक्षेप घेणार आहेत त्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती प्रोसेस होणार आहे. काय वाटते तुम्हाला? याचिका दाखल करणारे हे दळभद्री असणारच आहेत, पण निश्चितपणानं महाराष्ट्र शासनानं काढलेला हा अध्यादेश अभ्यासपूर्ण काढलेला आहे. वेळोवेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मदत मागून घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी लेखी पत्र काढून त्यांच्याकडे असणाऱ्या कुणबीच्या नोंदी जवळपास 57 लाखांच्या जवळपास त्यांनी ते मिळवलेले आहेत आणि त्या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी अध्यादेश काढलेला आहे. जरी कोणी या ठिकाणी हरकत त्याच्यावरती घेतली तरी मला असं नक्की वाटतंय की शिंदे सरकार किंवा महाराष्ट्र शासन जे आहे ते निश्चितपणानं ह्या सगळ्याच्यामध्ये यशस्वी होईल आणि मराठ्यांचं आरक्षण कायमस्वरूपी टिकेल. धन्यवाद सर. आपण साधारण या ठिकाणी या राष्ट्रीयकरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले त्याबद्दल सगळेच खुश आहेत. तरी देखील मराठा आरक्षणाची जी प्रोसेस होती ती दीर्घकालीन होती. साधारण 40 वर्षानंतर या गोष्टीला, या लढ्याला कुठेतरी यश आलंय. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या मराठा समाज नेतृत्व करणाऱ्या नवीन नेतृत्वानं या आंदोलनाला यश मिळवून दिले. आता जर पाहिलं तर अध्यादेशानुसार अजूनही ही प्रोसेस अजूनही थोड्या दिवसानंतरच होणार आहे. तोपर्यंत हे सरकार, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा असेच अनेक वेळा प्रयत्न झालेत की मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं, त्यानंतर परत काढून घेण्यात आलं. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठी समाजाला आरक्षण देणं हा खूप मोठा विषय असणार आहे आणि याची खरी, या आरक्षणाची जी आज अध्यादेश काढलाय त्याची खरी हे करणार आहे आपल्याला 16 फेब्रुवारी नंतर. KK न्यूजसाठी मी कृष्णाला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.